आई साफ खजाना. Oh my God. पॅलेट मित्रांनो ही आहे ना, ही छोटी असून आहे ना, ह्या मोठ्या बहिणीला ओरडते. रिसॉर्ट मध्ये आले आहे. ताई खूपच टॅलेंटेड आहे साफसफाई करण्यामध्ये. बघा. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आमच्याकडे अहिरे फॅमिली खास कांदिवलीवरून आलेले आहे आणि काय आली आहेत साफसफाई करायला. सो आमच्या घरी खूपच पसारा आहे असं बऱ्याच वेळा आम्हाला सुद्धा वाटतं आणि त्यांना सुद्धा वाटतं. सो त्यांना आम्ही म्हणालो या मग मदत करायला. सो आज खरंच त्यांनी खूप सिरियसली मनावर घेतलं आणि मदत करायला आले. रात्री निकिताने आणि ताईने हे कपाट आवरलं होतं आणि आज आमचं हे पाठचं कपाट आवरायचं आणि एक तो आमचा दुसरा बेडरूम आहे तिकडचं सुद्धा सामान थोडंसं आवरायचंय आणि काही जे सामान आम्हाला नको आहे ते डिस्कार्ड करायचंय. सो लेट्स सी कसं होतोय साफसफाई वाला हा ब्लॉग आणि जर आवडला तर कमेंट करा मित्रांनो. चला. सो फर्स्ट अंथरून निकिता बोलली आहे आपण कुठे ठेवायचं आहे बेड मध्ये. अरे ते वापरातलंच आहे बाबा. हे कसं काय वापरातलंय बाबा? हे कुठे वापरतो आपण? आपल्याला फक्त 2 अंगावर लागतात, बाकी सगळं आत जातं. हे रात्री झोपायला काढलेला. ठीक आहे. ही मित्रांनो खास ही ब्लॉग साठी खास चेंज करून आलेली आहे. ही बघा असं कशी दिसते बघा. असं नाही यार. मित्रांनो ही कॅमेराची मागची ती दिसते तुम्हाला दिसत मग अशी दाखवून मला तिला आम्ही शूटिंग साठी रेडी करतो. काही व्हिडिओज वगैरे तुम्ही आमचे ते मोठे मोठे रील्स जे खूप व्हायरल गेलेले ते पाहिले असतील तर ते हिने शूट केलेले आहे हिच्यामुळे ते व्हायरल गेलेले. ओहो क्या बात आहे. कोण आहे ती सांगा तरी आधी. तिच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता की काही रील येस. तुम्हाला फारच जुने जुने रील्स आता टाकलेले तुम्हाला दिसतील. पण माझी सिनेमॅटोग्राफी कशी आहे, मी शूट कशी करते धडक शूट. ते सांग. क्लिनिंग मास्टर. मित्रांनो हा सगळा पसारा फक्त ह्या एकट्या मुलीचा आहे आणि ह्याच्यामध्ये हे दिसतात इकडे इकडे 1 2 आणि हे एवढंच माझं आहे. तरी सुद्धा हिला हे मॅनेज करता येत नाही. हिचे 2 कपाट आहेत. काढा जा. ताईने सांगितलं आता काढा आता काढा. कामाची खूप चूल आहे हिला काम पाहिजे काम. या बेडरूमला शेती रूम करायचा प्लॅन आहे म्हणून ही जरा साफसफाई करते. इकडे कोपऱ्यात आपली शेतीला आता एवढीशी जागा आहे. तो मयूर पण बोललाय या रूम मध्ये पूर्ण शेती करून टाकू. सो बघू साफसफाई झाल्यावर कसं दिसतंय. आली ही आमची 3 दिवसाची मेहनत आहे मित्र. थोडस पाणी त्याला पण येणार, त्याला पण येणार, सगळ्याला येणार. मित्रांनो आजची नाश्त्याची भांडी धुवायचा टर्न निकिताचा आहे. सो निकिता खूपच स्वच्छ अशी भांडी धुते. बघा परत बोलू नका बायको काय करत नाही काय नाही तर माझी बायको खूप काम करते. बायको तोंड दाखव. ही पोरगी फक्त टाइमपास करायला येते. फक्त टाइमपास करायला. सगळ्यात मेन काम करते. कपडे आवर. तुला वाटत असे ना बकवास आहेत फेकायचे तर काढून टाक. हा मित्रांनो परी सुद्धा आम्हाला हेल्प करायला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता परीचं काम कमी आणि बोलणं जास्त. अशी तुमच्या पण घरी एखादी परी असते का जी फक्त बडबड करते. निकिता हा जो रॅक आहे तो रिकामा करते. या 3 फ्रेंड्स आहेत. तिची नावं सांगितली. ती त्या साईडची हेतल, ती रेखा मॅम आणि हे ड्रॉइंग आहे हे पेंटिंग निकिताला हेतलने करून दिले. जेव्हा मी फर्स्ट माझी स्कूल होती ती तिच्या सेंड ऑफ होता तेव्हा मला ॲज अ गिफ्ट हेतलने दिलं. आजकाल तिला भेटायला टाइम नाही मिळत. ती घनसोलीला राहते नवी मुंबईला. बट हेतल जर तू हा व्हिडिओ बघते तर मी नक्की येते भेटायला तुला लवकरच. मित्रांनो तुम्हाला काही ब्लॉग तुमचे 4-5 वर्षानंतर जर अपलोड करायचे असतील तर त्याच्यासाठी खास हिच्याकडे तुम्ही येऊ शकता. ही काल रात्रीपासून ब्लॉग एडिट करून टाकण्याचा प्रयत्न करते. ऍक्च्युली तो जुनाच व्हिडिओ आहे जो की काल रात्रीपासून एडिट करते आणि अजूनही तिचा ब्लॉग एडिट होत नाहीये. तिच्या मागून हा बघा मी माझा ब्लॉग एडिट करून आता काहीच 5 मिनिटांमध्ये अपलोड करून टाकेन. सो ह्यावर तुमचं काय मत आहे? तुमच्याकडे अशी एक अंकिता आहे का जी परफेक्शनिस्टच्या नादात 4-5 वर्ष लावते.
सो कमेंट करून सांगा मित्रांनो हे सुद्धा. अरे बाबा दाखव. मेहनतीने बघा, मेहनतीने काय बोलणार. आणि हा जे बनतं त्याच्यानंतर तो कचरा विचरा कोण घेऊन जाणार का? ह्या 3-4 मैत्रिणी येतात आणि हे असं काही नाही का आमच्या इकडे बनवतात, टाइमपास करतात. आणि हे घेऊन कोण जाणार घरी? तू. अरे असे तर ते लोक डेंजर पोर आहे ती. आज तुला कळेलच साफसफाई करताना ह्या लोकांचा किती पसारा आमच्याकडे घरात येतो. ह्यांच्या आया पप्पा जे लोक व्हिडिओ बघत असतील ना तर लक्षात ठेव, ह्या पोरी इकडे येतात, हे असं ड्रॉइंग बिंग करतात आणि आमच्या घरी पसारा टाकून जातात. तर मित्रांनो आता खूप जास्त काम आहे त्यासाठी इकडे बघ, ही आता कंटाळा करून चाललेली आहे. सो तुमच्याकडे पण अशी परी आहे का? पसारा करताना हिला अजिबात काही वाटत नाही. आणि आता बघ आम्हाला असं टाकून ही चालली आहे. इकडे बघ, ही बघा हसते बघा, हिचे दात बघा. अशी वाली टाक ना, पॅलेट ते नको टाकू. हा मित्रांनो ही आहे ना, ही छोटी असून आहे ना ह्या मोठ्या बहिणीला ओरडते. रिसॉर्ट मध्ये आले आहे. आई साफ खजाना. Oh my God. इस गाड़ी के अंदर, सोने की गाड़ी के अंदर सोन्याची गाडी. त्याच्यामध्ये सापडले 500-500च्या नोटा. 500 जुन्या नोटा नाही, जुन्या नोटा त्या आता आपल्याला घेऊन जावं लागतील बँकेत टाकायला. हम करोडपती बनते, पैसा ही पैसा होता. मित्रांनो ताई खूपच टॅलेंटेड आहे साफसफाई करण्यामध्ये. बघा सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवलेलं आहे. आणि आता हे ऑफिसचे कपडे हे आहेत का? तुम्ही बिफोर पाहिलं असेल, आता याच्यामध्ये परत आफ्टरचा शॉट थोड्या वेळाने दाखवतो. आज हिला खूपच असा कंटाळा आलेला कारण हिचं आज सगळं बाहेर आलेलं आहे कपडे. ते तुम्हाला कळलं शेवटी सगळ्यांना. मला एखादं काहीतरी तुझे 2 आहेत, माझे 4 आहेत. एक मध्ये तरी ती मला काहीतरी मग तू नॉर्मल ठेवू शकतोस ना हे सगळे कपडे. बॉक्सेस आणि शॉर्ट्स झालंय. बॉक्सर शॉर्ट्स टी शर्ट सगळे एकातच ठेवलंय. मग काय करू? आणि एक मधला दे ना मला असं वगैरे. नाही संपले. तुला कशाला पाहिजे एवढी? अरे मग असं ऍटलीस्ट काहीतरी प्लास्टिकची पिशवी तरी दे बा. हे बघ तुझं केलं. फक्त 2 तेवढेसे डबे दिले आणि ऐक ना, खूप आहे ते खाल तिकडे पण तुझे 3-4 आहेत. कळलं ना? केस कापायला लिओ मस्त केस कापून या. कुठे कापतात त्याचे केस? चप्पल घालायला ती. हॅलो लिओ पळाला. बरोबर. सो लिओ पळत एक पैसे तर थांबत नाही तिकडे. कसं थांबलं बघ लगेच. तिने पकडलं कसलं बघ भारी. एकदम सोडलेलं वाटत. सोडलेलं लिहू हे कळलं राहण्या चावणार नाही काय नाही तो पण म्हणा. मित्रांनो फायनली लिओ पण अंघोळ वगैरे करून हेअरकट करून चकाचक झालेला. आता दात साफसफाई झाली. डिओ मारला त्यांनी. कसा तो आहे परफ्यूम सारखं. ये लिओ. बघा लिओ कसं झालं बघ इकडे. तर मित्रांनो पहिल्यांदा आम्ही अशी ही व्हाईट कलरची वांगी आहेत त्याचं आम्ही भरीत बनवणार आहोत. फर्स्ट टाइम वांगेच बघितले आहेत मी आयुष्यात. हा असे गावठी वांगे आहेत. तर ताईने आम्हाला करेक्ट केलेलं आहे भरलेलं वांग. वांग्याचं भरीत नाही, वांग्याचं भरीत कर आणि भरलेलं वांग कर. खाणार तर आपण चालेल. चलो सो लेट सी कसं म्हणतायत. कोणाला हे अशी व्हाईट वांग माहिती आहेत का? तुमच्याकडे होतात का? असतील तरी कमेंट करून सांगा मित्रांनो. सो बघूया व्हाईट कलरची वांगी कशी होतात ती. मित्रांनो आता फायनली वांग्याच्या आपल्या भरीतामध्ये पडतंय खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट. खोबरं ह्याच्यासाठी की थोडं मालवणी टेस्ट असावं आणि शेंगदाणे ह्याच्यासाठी की थोडी
नाशिकची टेस्ट यावी ह्याच्यासाठी नाशिक प्लस कोकण. असं मिक्स आम्ही टेस्ट बनवून असं वांग्याचं भरलेलं वांग जे काय तुम्ही म्हणाल ते बनवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही इकडे जेवण करतोय आणि ताई स्वतःचं काम संपून हे बघा काय करते. जाऊ दे बाकी सगळं जाऊ दे, आपण आपलं वांग्याचं भरीत. वांग्याचं जो वांगे अत्याचारी झालं आमचं. नाही चांगले झाले. तू थोडस ना पाणी टाक मग शिजतील दिवस. तर मित्रांनो ह्या लोकांनी किचन एकदम स्वच्छ केलेलं आहे. मला असं स्वच्छ किचन आवडतं. हे दोघं खूप चॅम्पियन आहेत किचनच्या स्किल सेट्स मध्ये. चॅम्पियनशिप नाही चॅम्पियनच आहेत. खूप स्वच्छ केलेलं आहे बोटा आणि भांडे सगळे घासून ठेवले, जेणेकरून आम्ही आमच्या जेवणासाठी ह्या ताटा आम्ही वापरू. सगळ्या गोष्टी त्यांनी क्लीन करून ठेवलेल्या. व्हेरी गुड. प्यायचं पाणी पण भरायचं. खूप सुंदर. निकिताने प्यायचं पाणी पण त्यांना भरायचंय. इन्स्ट्रक्शन्स. प्यायचं पाणी निकिता भरणार आहे. वाव. आणि आता हे वा एक नंबर. पांढऱ्या वांग्याचे आम्ही ते ब्राऊन झालेले आहेत. खूप सुंदर असा सुगंध आलेला. थोडं पाणी टाकते आता ना. मला माझा ब्लॉग पण अजून एडिट करायचा आहे. फायनली 4च्या दरम्यान, म्हणजे 4ला फक्त 5 मिनिटं झालेले आहेत. खूप काम केलंय सगळ्यांनी, त्यामुळे जेवायला उशीर झाला. सो ताई कसं आहे, टेस्ट केलंस? मस्त आहे. खाणार त्याच्यानंतर सांग. ते बनवण्याच्या ह्याच्यावरून कळतंय की ते एकदम सुंदर छानच आहे. आजच्या या वांग्याच्या कालवणासाठी आणखी त्याने खूप मेहनत घेतलेली आहे. सो खूपच छान झालंय. हा मी पण आहे, माझं नेहमीच आहे. तू पहिल्यांदा आली ते इकडे ना. खूपच छान झालं. टेस्ट खाऊन बघ आणि सांग. ना जुवा की होगे बल्ले बल्ले ना. कोकण प्लस नाशिक. सर्व प्रकारच्या गोष्टीचा वापर करून, मसाल्यांचा वापर करून केलेलं वांग. थँक्यू मॅडम. त्याची भाजी. शाळेतल्या मॅडमने सांग. सो जेवण झालेलं आहे आणि मग नंदूने आमच्यासाठी बाउल केक असा बनवलेला होता आणि तो खूप टेस्टी लागतोय. थँक्यू व्हेरी मच. आणि तो संपला. मित्रांनो फायनली अहिरे फॅमिलीने आम्हाला खूप हेल्प केली, त्याच्याबद्दल निकिता त्यांना छोटं गिफ्ट देत आहे. थँक्यू. हळद कुंकू नाही लावणार, सन्मान चिन्ह. सन्मान चिन्ह देत आहे. तर मित्रांनो आता मी जाणार आहोत सागर काकांकडे जेवायला. सो चला आजचा डिनरचा प्लॅन त्यांच्याकडे. तर मित्रांनो आपली 5 सीटर गाडी आहे, पण आपण किती लोक बसलोत बघा. 1 2 3 4 5 6 आणि मी स्वतः 7. म्हणजे आता मोठी गाडी घेऊया. हो आता लवकरच मित्रांनो आपले युट्यूबला 100K सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला मोठी गाडी घ्यायची. चला. सफारी. टाटा सफारी. चला. लवकरच होणार. सो आम्ही आता काकांकडे आलेलो आहोत. आणि नेहा आपल्यासाठी जेवण बनवते, नाही सॉरी चहा बनवते. नेहाचा चेहरा दाखव रे. कोण आहे ती चहा बनवणारी मुलगी? म्हणजे काय म्हणतात त्याला, पोरगा पसंत आहे की नाही आपल्याला कळेल, मिळेल की नाही आपल्याला. आमच्या मुलीला चहा बनवता येतो. तर कोण? शी सिंगल फॉर एव्हरीवन. सो जर कोण असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट नेहा. म्हणजे मम्मी आणि पप्पांसाठी काढूया. तरी एक टाकू खूपच जास्त आहे. त्यांना शुगर प्यायची नाहीये. चालेल. नो वाला एकदम. हाँ यार इतना पैसा खर्च किया है. फिर भी लाइट नहीं दे रहे. काय जीजू? बनवलं एवढं प्रेमाने. जीजू का पोट दुख रहा है. ही अशी आहे की लोकांना नव्हते आवडत करायला. मैं बोली कैसे दिख रहे बापरे, जरा तो काला पीला करते का अपना. काला पीला करते.
छोट्या बाई लास्ट नंबर. सो फायनली चहा झालेला आणि खूप सुंदर चहा केलाय नेहाने. ही नेहा आहे. येस, तर तिच्यासाठी पण आम्ही पोरं शोधतोय. कोण असेल तर सांगा. मित्रांनो फायनली श्रद्धा पण आलेली. श्रद्धा ऐक बिर्याणी. ताईची इच्छा पूर्ण झाली आहे. निकिता ताईची इच्छा पूर्ण. स्माईल बघ ताईची. अशी कधी बेल नाही वाजवत ती. कशी आहे मयूर आईस्क्रीम? मस्त. हाऊ इज द आईस्क्रीम? गुड. वाव. वाव वाव. खाऊ तुला. ह्या दोघी हावऱ्या पोरी. सो मित्रांनो फायनली डे एंड होतोय. कांदिवलीवाले कांदिवलीला चाललेत आणि नायगाववाले नायगावमध्येच राहणार. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला काकू दिसते का? चलो भेटूया. मजा आली, खूप मस्ती आली. मजा गेली, खूप मस्ती केली. थँक्स. मजा आली. श्रद्धाला खूप मस्ती आली. मला मजा आली, यांना मस्ती आली. चलो बाय. चला नेक्स्ट कॉन्टेंट काय नाईट आउट कुठे करायचं? कांदिवलीला. दिवाळीला. पाच जण फक्त जाऊया. हात दाखवायचं. बाय. जाणार. काही पण टाकू. चला बाय बाय. बाय.